20,000 रुपये दिले होते. हो, त्याचं मग आता कुठपर्यंत आलं म्हटलं, ते रामपूरला आहे का राहायला का नाही म्हणलं तो. हा, नाही तर आपले पैसे फुकट जायचे पाण्यात. अरे ते काय जाते कुठं त्याला तिथंच राहणार आता. हो, त्यानं उकायतनी आता मुलकं घातलं, ते ठेसल्याशिवाय काय आता इलाज नाही. मग आला ते आपल्या झपक्यात नाही, त्याला सांगितलं. आलता त्याचा फोन मला एक दिवस रात्रीचा आला होता 11-11:30 वाजता. म्हणे बा मी तर राहतच नाही म्हणे, भूता आहे असं आहे गावातनी खराब काम आहे. मी त्याला सांगितलं बाबू सगळं रामपूरवाल्याचं आहे, तर तरी कुठं त्याच्या डोक्यात बसलं वाटतं काहीतरी. हो, नाही तर म्हणलं बा तू जर आला तर पैसे माया लवकर घेऊन ये. हो, त्याच्यानं त्याला वाटलं आता आपण पैसे तर द्या कुठून द्या. हो, म्हणून मुकाट्यानं ते तिथं राहणंच आहे. हा, म्हणजे अजेवून नाही बजेवून नाही, त्याला राहणार रामपुरातच. अच्छा, म्हणजे मग तकलीफ झालीच त्याला नाही, रामपूरवाल्यांनी काढून द्यायचा प्रयत्न केलाच होता. ते काय सोडणं विचारूच नको ना. पहिल्या दिवसपासून 2-4 दिवस तर त्याला असा दम नाही घेऊ त्याला त्यानं. हो, पण हे लगाचं भारी भरलं त्याले. हो, हे काही गेलं नाही अजून. हो, रामपुरातच आहे आता, कारण की एक तर पैशाचं टेन्शन. हो, म्हणून कसं आहे आता चालते चालते मॅडम त्याला तकलीफ जरा सुरू कर. ते म्हणजे रस्ता अडवला म्हणे म्या. हो, अजूनही पुढे पुढे करतोच म्हणे मी कारनामे सुरू. मला ठीक आहे बा. हो, पण तसं संपर्कात राहत जा त्याच्या, म्हणजे काय आहे काय नाही तर. हा, एक फोन लावून पहा काय पोझिशन आहे तर, म्हणजे आपल्याला समजते काय आहे तर. कर लागेल नाही का. हो, तोपर्यंत जगदीश येऊन जाईल. हो, मग सोबतच जेवता येते आपल्याला नाही का. हो, थांब फोन लावून देते त्याला, पाहतो काय आहे. हो, घ्यायला गंमत त्याची. अरे बाबा खादोडे साहेबाचा फोन येतं. आत्ताच तर विषय झाला माझ्यासोबत फोनवर. बोल लागेल काय म्हणते काय सांगा आता. हॅलो, बोला म्हणलं खादोडे साहेब, कशी काय आठवण काढली बा. काही नाही, चला म्हटलं सहज लावा, काय तकलीफ आहे काय नाही, माणसाला विचारपूस करावं जराशी. हा, काय म्हणते रामपूरची आता, बरं आहे वातावरण, बरं आहे का म्हटलं, काही अडचण नाही. नाही नाही, अरे काहीच अडचण नाही, तुम्ही हिंमत देऊन राहिले का नाही म्हणून म्हणलं सपोर्ट आहे. हो, नाही तर माहिती त्या दिवशी टाळली होती म्हणा, पण तुम्ही मला बरोबर मार्गदर्शन केलं. मी काही गेलो नाही, मग सगळं उघडकीस आलं यायचं कारनामा माया. काय करू राहिले भूताचे बाजार आणि हिंदी, तुम्हाला सांगितलं म्या. आता काही विषय नाही राहिला, आता मला कोणी विरोधही नाही करू राहिला आणि कोणाची बोला शान बी नाही. पाहू ना अजून आता पुढे काय काय होते तर. हो, काही हरकत नाही. सांगा काही नवल विषय अजून. नाही आता काय तुम्ही सांगत जा आता नवल विशेष काही असलं रामपुरातलं. अरे हो, एक विषय आहे रे जो. हो, जरासा कसा आहे गुप्तधनाचा विषय चालू आहे गावात रामपुरात. काय होते काय माहिती कसं त्याचा आता. अरे बाबा, अरे आवडीचा विषय आहे राजा, सांगा ना काय आहे तर, काय मॅटर आहे त्याचं गुप्तधनाचं. ते कसं आहे रामपुरात ते एक जुनं मंदिर आहे. हो, आपलं हनुमानाचं जंगलात आहे ते. तिथं हे म्हणजे जे मला भेवाळणारे जे ढोलताशावाले पोट्टे होते ते तिथं थांबले रातच्यानं. थांबता थांबता तिथं त्याने कोरकार केलं असं, रिकामी असल्यावर काही करतील म्हणून. तर त्याला लेखाचं शिवलिंग सापडलं. हो, तर मी ते ऐकल्या गोष्टी मला समजलं. आणि बरोबर मी त्याले हो त्याच्या मागं 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 बरोबर पत्ता लावला. हो, तर त्यानं त्या दिवशी काय केलं, कालचीच गोष्ट, ते उकरलं त्याच्यातनी त्याला काय झालं, एक चिठ्ठी सापडली रे. हो, कोणत्या तरी भाषेत म्हणे बा, ते मोडी मोडी म्हणे बा, मोडी भाषेत आहे म्हणे ते. तर त्याने यायला त्याला विचारून पाहिलं, पण ते काही कोणाला वाचता आलं नाही. हो, शेवटी ते आता गेले कंदील बुड्याची इथं संध्याकाळची. हो, तर आता त्याच्यात काय लिहिलं आहे हे आता त्या कंदील बुड्यालाच माहित बा. हो, पण बहुतेक मला वाटतं काहीतरी घबाडाचं प्रकरण आहे. अशा मी त्याच्या गोष्टी ऐकल्या. पण आता माझा इलाज नाही, मग पताका काढा तर कसं जाऊ गावात, असं झाला वांदा. हो, पण बाकी चालू आहे गावात वातावरण काय आहे आता गुप्तधनाचं. म्हणजे तिथं समजा त्या शिवलिंगाखाली काय चिठ्ठी सापडली नाही, असं मोडी भाषेतली. मोडी भाषेतली होती म्हणे बा, ते डॅनी बुडांती त्यानं दाखवली चिठ्ठी द्यायला, पण त्याला काही वाचता नाही आली. तर ते म्हणे जा म्हणे कंदील बुड्या पैसे. आता तिथं गेले ते संपर्क साधाले. अच्छा, म्हणजे रामपूरवाल्याचे योग आहेत वाटते जरा नाही का लाभ व्हायचे. हो, गुप्तधनाचा. अरे मला खादोडे बसून आहे ना म्हणे इकडे. हा, ते कायसाठी बसून आहे, तुम्हाला लाभ होईल तर मग तर नाव आता नाही का. हा, मी काय करतो, तुम्ही एक काम करता का देवमनराव. हो, ते आपलं जे कागद आहे हो ते आपल्यापर्यंत पोहोचल का व्हॉट्सअपवर म्हणा. हा, मोबाईलवर फोटो जरी पोहोचला तरी काम झालं. काय बोलता, म्हणजे तुम्हाला वाचता येते का ते, हा मोडी लिपीतलं वाचता येते हा ते कागदावरचं. आता याला काहीच माहित नाही वाटतं नाही का. हो ना, आता जेमिनी आहे, AI आहे, चॅटबोर्ड, गुगल लेन्स, याच्यावर आता कोणती भाषा टाकली तर काय समजत नाही. हे बा, अरे आपल्याजवळ असा माणूस आहे हो की आपण सबरच भाषा वाचू शकतो. हो, फक्त ते कागद मापर्यंत पाठवू, 100% राज आपल्या हाती लागलं. पण ते कागद लाईने पाटलाजवळ आहे ना, मग त्याला मी कसं काय मागू. ए बाबा, लय सोपं काम आहे ना, मग लाईने पाटलाजवळ आहे चिठ्ठी, मग काय विषय राहिला, तुम्ही त्या मोठे पाटलाला जाऊन भेटा ना. म्हणा काय राजो म्हणा, हा दिंडीत गेलते ना तुम्ही या पंढरपूरला मागं. जा न जरा या ना भेटून द्यायच्या, आणि तिथून जरा खुलासा काढा बरोबर चिठ्ठीचा द्या. हो राजा, तसं पालन करू नाही का. हो, त्याच्या घरी जाऊन पाहू का, पण ते गावाला गेलं तर 1-2 दिवसांनी मी गेलतो दुकानात. पाहतो विचारपूस करू. हो, जातो मी, आले असं कदाचित तर भेटतो मी त्याला. आजचीच गोष्ट, लग्नात भेटले ना आम्हाला ते. मग आता हे मा घरची त्याची नातेवाईक आहे ना. तर ते म्हणे तर आज रामपूरला चाललो म्हणे मी, असे बोलत ते. तर पाहा तुम्ही 100% गावातच आहेत ते. मग तर झालंच, कामच झालं मग. हा, हो पाहतो मी बरोबर. हो, हिशोबाने काढतो माहिती द्या. हो, ठीक आहे येतो मग. हा, हो, धन्यवाद. ठीक आहे, पाहतो काय होते तर. जा मग, जा तुम्ही लवकर मला माहिती पाठवा तेवढा. हो, जे काय असेल त्याचा फोटो काढा, सटकन पाठवा. हो, कामच झालं मग आपला. पुढचं रणनीती सांगतोच मी काय करायचं मग. कोणी घरी आहे का म्हणलं, मोठे पाटील आहेत का घरी. घरी आहे का कोणी. हो ना, दरवाजा उघडा आहे, कोणी आवाज देत नाही. आहेत का म्हणलं मनोज भाऊ, बाबा आहेत का घरी. कोण होय आवाज देऊन राहिला, जरा आवाजही ओळखीचा वाटून राहिला असा ऐकलेला. अरे कोण आहे म्हणलं, या अंदर या. हो, उघडाच आहे दरवाजा, आतमध्ये या आतमध्ये. पाय लागू द्या बा देव माणसाच्या. हो ना, अशी माणसं या जगात राहिलेच कुठं. दर्शन घेऊ द्या दर्शन. अरे बाप रे, हे तर देव म्हण होय बा. हे कसा काय इथं आला म्हणा. हो ना, पंढरपूरच्या वारीतनी होत आहे आमच्या संग. अरे का रे बा, इकडे कसा काय भटकला म्हणलं अचानक.
ते काय करता राजे हो हा तुमच्या गावातनी हो ना आपले योग आले बा ते वावर हराशीचं घेतलं आम्ही शाळेचं दोघा भाव मिळून तर आता इथं शेती करायसाठी आलो मी तुमची भेट घेतो घेतो म्हणलं पण लेकाचं योगच नाहीये गावाला गेले म्हणे एक वेळ विचारलं होतं म्या मला चला बा आज आता सामान आणायला आलं तर दुकानात नाही चिठ्ठी देऊन दिली दुकानदाराले मला आलोच मी मोठे पाटील आले म्हणे म्हणून समजलं मला मला बा दर्शन तरी घ्यावं आता काय करता असं म्हणजे इथची शेती घेतली का असं असं मला काही कल्पना नाही. मी गावाला गेलो तर मुलीच्या घरी. असं बरं आहे ना, चांगलं आहे कामधंदे करत राहा. तर बाकी आता मनोज कुठं गेला काय माहित. मी आलो न थैली ठेवली हो मला फोन लाव तर तुमचा आवाज आला मले. मनोज पाटील का अरे मी सांगतो कुठं गेले ते हा ते आपले हे नाही का हो कंदील आबाजी त्याची इथं गेले असन ते हो ते आपल्या गावातलं माहित नाही का तुम्हाला माहित पडलं नाही का म्हणलं ए बो काय आता आपल्या गावात काय झालं मला तर काही माहित नाही पडलं बो काय झालं. तसं कोणाला सांगू नका म्हणा हो लाईन पाटील आणि ते 4-5 पोट्टे आहेत भंडल पोट्टे हो त्याला ते आपलं हे नाही का हनुमानाचं मंदिर तिथं चिठ्ठी सापडली काहीतरी हो तर ते म्हणते बा संत्याला सापडले म्हणून असं ते सांगून राहिले. तर आता असं झालं त्याच्यातनी मोडी भाषेत लिहिलं आहे तर ते दुपारी ते आंब्याखाली डॅनी आबाजीला वाचायला लावली त्याला वाचता नाही आली मोठे मोठे आबाजी त्याला नाही तर ते कंदील आबाजीला विचारायला गेले असं असा माझा अंदाज आहे बा. हो का असं असं बरोबर फोन लावून पाहतो मी त्याले. हो काय हरकत नाही. बरं लावा मग फोन द्यायले बोलावून घ्या आणि ते कंदील बुडा म्हणा बरोबर माणूस नाही काही बी वाचून दाखवा आणि त्यापेक्षा आपल्याजवळ खास माणूस आहे म्या विचारलं माझ्या गावातनी तर ते म्हणे आपल्या गावात दोघा तिघाला वाचता येते म्हणे तर तेवढी चिठ्ठी मागून घ्या द्यायले. बरोबर हो ना लावतो मी फोन लावतेले. बस ना तू हो काय म्हणते पाय. आता कंदील आबाजी हो आता राहू द्या कागद तुमच्यापाशी आणि बाकीचं आता पुढचं काय करायचं काय नाही तुम्ही अभ्यास करा उद्या कोणतं मंदिर आहे तिथं शोध घ्या बरोबर आणि आम्हाला सांगा मग हा हो काही नियोजन करायचं काही काढून आणायचं कसं करायचं हा पाहता ते मग करू ना ते बरोबर. आता फक्त उद्याचा अभ्यास होऊ द्या एखादं भजन गिजन ठेवू आपण त्या मंदिरावर हो आपले हे समजा डॅनी गिनी यायले भजनात गुंतून देऊ आणि आपण इकडे बरोबर कार्यक्रम करू हा हो असं काहीतरी करून करावं लागते ते म्हणजे गडबडीत गडबड करावं लागते ते हो दांगडोही हो झाला पाहिजे वाटलंही नाही पाहिजे हा नाही तर रातचे बा हे कुठं गेले काय झालं असं तसं फालतू आपल्या गावात की काही खराब काम आहे बाकी तर काही अडचण नाही मग हा हो करतो ना मी बरोबर उद्या अभ्यास करतो त्याचा आणि 2 दिवसात त्याचा काजीमुलाच लावतो मी हा कुठं आहे काय आहे बरोबर पाहतो त्याला. गोष्ट म्हणलं लाईनी पाटील हो तुमच्या कामाला ते झुंबर घर फिरू आहेस ना हो पाहिजे म्हणलं त्याला अजिबात सांगू नका काय हो त्याला जर का माहीत पडली ही गोष्ट की पुऱ्या गावाला माहीत पडली म्हणून समजून घ्यायचं म्हणून म्हणलं फक्त त्याच्यापासून सतर्क करा. बाकी तर काही कोणाची अडचण नाही. डॅनी बुडा झाला मोठा झाला यायचा काही विषय नाही. बाकी तर मग अजून कोणाला माहित नाही ना हा म्हणजे कोणाचा दगाफटका होईन आपल्याला असं. अजून एका माणसाला माहित झालं जेव हो ते देवमन नाही का देवमन हो ते आम्ही आंब्याखाली डॅनी आबाजीला कागद दिला तेवढ्यात आलं तर ते म्हणे काय होय तर आम्ही म्हणलं काही नाही असंच आहे कागद पडलेला बा एवढं फक्त माहित आहे बाकी तर काही माहित नाही त्याला पण कसं काही सांगता येत नाही ते हो कुठे गेलं की ते मागं येऊन राहिलं जरा म्हणजे त्याला बहुतेक काही डाऊट घेऊन आहे का काय सांगा. तर या तुम्ही त्याला कायच कागद दिसू दिला हे ते काही आलं आता तिथं आलतच का ते मिरवाले आता ते अचानक आल्यावर आता त्याला काय सांगणार आहे हो बा कागद होय मोडी भाषेत लिहिलं आहे असं तर सांगत डॅनी बुड्यान फालतू त्याले तर मग ते म्हणे काही घेणं नाही चाललं गेलं ते त्याला काय समजलं त्यातलं म्याड आहे ते हा पण तरी येडे म्हणून पेढे खातात ना लोक सोपे राहिले का लोक राजा मग सगळ्या गावाला भारी भरलं आणि ते गेलं नाही शेवटी राहू द्या लागू राहिलं ना पण आता तरी जास्त वार्ता करू नका त्याची कोणाला हो अजून आता बाकी माणसाला सांगू नका कोणाला. फोन हॅलो हा बोला बाबा काय म्हणत होते. अरे मनोज मी आलो ना म्हणलं एसटीनं ते दरवाजा उघडा होता बाहेरचा आतमध्ये येऊन बसलो. ये बरं लवकर ते ये म्हणलं वाट पाहून राहील तुझी. बाबा आले वाटते बा हो बाबा येतो म्हणलं मी बस 5 मिनिटात येतो मी. हो ते आपलं काय कोणता कागद सापडला म्हणते तुम्हाला ते काय आहे तर हो अंदा बरं ते काय आहे वाचतो मी पाहतो जरा याले एका जणाले वाचता येते म्हणते ते. बाबा राजा अजून हिशे पडते का ते व्हायचे नाही हो कोणता माणूस आणला कोणता नाही अरे बा हो ते स्पीकर ऑन करा मी बोलतो. हो बरं बोला ना हे कंदीला बस बोला म्हणलं 2 शब्द काय म्हणते पा. राम राम आले मोठे पाटील गावून आले का म्हणलं. हो आत्ताच नेमकं झालो मी. काय कोणता कागद सापडला तुम्हाला काय वाचला का मग ते काय आहे त्याच्यात. नाही कागद तर द्यास नाही लागत अरे हो ते कागद का हो ते या पोट्टेले सापडला म्हणते जंगलात मोडी भाषेतला आहे ते हो असं म्हणून राहिले तर पण आता माझ्या चष्मा राहिला चक्कीत राहिला हो आता मला चक्कीत जाऊन चष्मा आणा लागन आणि ते वाचून दाखवा लागन यार काय काय नाही आता हो असं काही एखादी काही गाणं असं रिअल म्हणा किंवा जुन्या काळातल्या एखादा कागद सापडला असं कुठं पडला धडला असं. असं हो का बरोबर आणा चष्मा आणा वाचा द्या वाचा म्हणलं ते कागद त्याच्याजवळ पाठवून द्यायचा घराकडे हो आम्ही पाहतो काय आहे ते. बाबा हो बरोबर हो ना हो बस आता चक्कीत जातो जा रे भाऊ आण बरं चक्कीतला आपला चष्मा आण बरं हो पाहतो काय याच्यात नाही हो आरत्या लिहिलाय काय तो हो जाय ठीक आहे बाबा हो ठेवतो म्हणलं मी येतोच मी यायनं वाचला कागद घेऊनच येतो. अरे काय वाटलं राजा कसं हो म्हणलं तुम्ही विकली मालामाल करता वाटते बा सगळ्या गावाला आता अशाने जर पता लागला तर काही येईन का नाही म्हणलं हातात आपल्या अजून राजा घबाळाचा पता नाही लागला आणि तुमचे ते आता लोक येऊ नाही राहिले मी वाचून दाखवतो. तुमच्या बाबाला सांगितलं का तुम्ही त्यानं माणूस आणला म्हणते कोणता वाचणारा होईल म्हणजे काय तुमचे मला सांगायला तर पाहिजे अशा गोष्टी.
नाही ना, मी सांगितलंच नाही ना बाबाला हे विषय. डायरेक्ट आता डॅनी आबाजीपासून तुमच्यापाशी आलो. डॅनी आबाजीने बहुतेक त्याला सांगितलं वाटतं काहीतरी. हो ना, पण ते माहित तर पडलंच ना त्याले. आता हे जर ते चिठ्ठी त्याच्या हाती पडली आणि त्यानं जर वाचली, ती हुशारच असेल ना वाचणारा. मग सगळं सरकारी खात्यात जमा करणं आहे. हो, सांगतो तुम्हाला 100% तुमच्या बाबाच्या हाती जर लागलं, झालं गेलं म्हणा, कोणाला रुपया भेटणं नाही याच्यातला. बाबा मग आता कसं काय करावं याच्यात नाही. आता हे कागद तर त्याने आणा म्हणलं, मग आता कसं करू म्हणलं मी. आता एक काम करा, भूषणजवळ घराची चाबी द्या. भूषणले चाबी घेऊन पाठवलं म्हणजे मग त्याला सांगता येईल की बा मी चाबी दार उघडासाठी आलो. लाईन पाटील येऊ राहिले कागद घेऊन. म्हणजे समजते मग कोण होईत. तसं करावं लागेल नाही का. हो, जाय बरं भूषण, कोण होय पाय पाहून येते माणूस. मग आम्हाला सांगते. त्याच्यानंतर आपण काय करायचं ते पाहू. हे घे चाबी, जाय लवकर. बरोबर येतो पाहून मी. हो, द्या चाबी द्या. असं येतो म्हणते ते. हो, ते काय चिठ्ठी अजून वाचलीच नाही त्यानं. चष्मा म्हणते चक्कीत आहे आणि ते पोट्टे गेले म्हणते तिथं. आता ते चष्म्याला पाठवलं त्यानं. बरं झालं, योग चांगले आपले नाही का. हो, मला तर वाटतं सापडावं नाही ते चष्मा. असं असं हो का, असू द्या ना, काय करला ते सापडे ना. पण आता आपल्याकडे माणूस आहे ना. ते बी चांगला पद्धतशीर वाचते. आमच्या गावाचा बुडा आहे एक. त्याला समजते. तुमच्या वेळेस नव्हती का पाटील हे आपली आपलं मोडी लिपी. ना आमच्या वेळेस नव्हती ती. आम्ही आता लहान आहोत आता कंदील आबाजीपेक्षा, डॅनी आबाजीपेक्षा. राहू द्या ना, काही हरकत नाही ना. आहे ना आपल्याला माणूस. त्याच्या काय फक्त मोबाईलवर टाकलं की ते सगळं वाचून सांगते म्हणे ते. काही विषय नाही. आता दादाच्या मोबाईलवर टाकून देऊ. ते सांगतेस मग. बाकी पण वारीच्या दिंडीतनी आपलं याले पंढरपूरच्या वारीले मजा आली का आपली नाही का. हो ना, मामा लुटेरे हे न ते लोटला आट आणि हे ते बजा गंमत मजा आली पण. हो हो हो, ते मामा लुटेर ना. काय त्याची तर भेटच नाही. लय दिवस झाले ते गावात आलाय नाही एवढे. नाही तर असे आपले काही ना काही चालू असते उचापती त्याच्या. त्याने काय बोला आता बाबा, दोघराच्या जागेवर तीच घबाड घेऊन पाहायचं. नाही ते काय म्हणा धरतीत नाही ते मामा लुटेरे. मग काय कुठे गेला असेल ते, कुठे हिंडत राहते अलबती आहे ते. ते अमर आहे की नाही. आता आंबे येऊन राहिले पाडी. हो, इतके मोठे आपल्या जण पिकू घालून होत नाही ना. हो, मग इकता येते ते. घेत असतील ते आंबे आमचे. काही संत्रा, काही टरबूज. हो, आला तर पाहा लागन, नाही तर फोन करावं लागन उद्या त्याले. हो, बोलावून घ्या लागन आणि ते अमराई उतरून घ्या लागन. आला का. हो, काय कुठं आहे मनोज. येते ते माझ्यावर चाबी दिली घराची. हो, उघडून दे म्हणे आणि बाबाला आतमध्ये बसता येईल म्हणे. मग जातो ना मी आता. बसते कंदील आबाजीचा चष्मा चक्कीत आहे म्हणे. ते पाहतो त्याला नेऊन देतो. हो, चिठ्ठी घेऊन बोलावलं ना तुम्ही. ते वाचून देऊन देतो म्हणे पाठवून. बरं बरं ठीक आहे. मग दे उघडून दे दरवाजा लवकर. आम्ही अंदर बसतो. ते पाठवून दे त्याला लवकर. देव म्हणे. हो, चांगली जागा केली ते ना. हो हो हो, बिलकुल बिलकुल. आता उघडून देतो तुम्हाला. मग घेऊन येतो मग ते. आला का भूषण. अरे बा कोण आला म्हणलं तिथं. आहे का ओळखीचा आहे का, कोण आहे म्हणलं, नवाळा माणूस आहे. अरे देवमन भाऊ आहे. मग काय तर, देवमन भाऊ बसले होते. ते म्हणे त्याच्या गावचा माणूस वाचते म्हणे. तर आता मोठे पाटील आणि ते बसून होता आणि पंढरपूरच्या गोष्टी चालू होत्या त्याच्या. वारीला गेलतो नसं झालं तसं झालं. लाईन पाटलानं म्हणलं म्हणे बा ते कागद सापडला, ते काही वाचता येऊन नाही राहिला. तर मी म्हणे तिकडे फोन लावला म्हणे आमच्या गावात कोणाला हे वाचता येते का बा मोडी लिपी. तर एका जणाला वाचता येते म्हणे, म्हणून ते सांगायला आले. सांगा आता, नाही का नसते कामं आपलेच तर आपल्याला कामं सुचत नाही. हे लोकांचे कामं करू राहिले तर. आता हे देव म्हणायला काही गरज होती कोणता माणूस पाहायची आणि हे आता कागद पाठवायची. तर पहा म्हणलं हे कागद त्याच्या हाती लागू नाही द्यायला लागत. पुढचा माणूस जर हुशार असेल ना, ते सगळं एका वाचलं की झालं त्याच्या लक्षात येते बरं मग. हो, आता एक काहीतरी आयडिया लढवा लागल. हे कागद त्याच्या हाती गेला नाही पाहिजे. आता काही मार्ग सांगा नाही याच्यातून कसं काय करता येईल तो. हो, कागद तर नाही गेला पाहिजे त्याच्याजवळ. नाही अरे हे कागद गेला म्हणजे सगळंच गेलं आपलं. मग काय हाती येते आपल्या कचुऱ्यात आहे. आता एकच काम करावं लागते आपल्याला. हो, मी आता माझं जुनी वही आहे अशी एक. हो, त्याच्यातनी या लिपीत लिहिलेले भजनं आहेत माझं. हो, पिवळे पिवळे कागद आहेत जुनाट. हो, त्यातला एक कागद फाडतो त्या वहीतला जुन्या. ते त्याला दाखवून देतो. वाचा बा काय आहे. एखादं भजन कोणतं बी निघते ते मग. बापा पाबर राजा, मग तर योग झाले आपले. तुमच्या वही आहे का जुनी. बाबा आपल्या बाबापासूनच्या वय आहेत. आपल्या आबाजीचं काही काही जे रेकॉर्ड आहे ते आहे आपल्यापाशी. मग आपण कसं सगळं सांभाळून ठेवत असतो. मग रोज दरवर्षीचा हिशोब हे ते सगळं वया नसते आपल्या. हो, त्यातलं एक जुना पुराणा भजनाचा कागद फाडतो आणि ते घ्यायला दाखवायला नेतो. हो, वाचायला गो काय वाचतात. मोडी लिपीतला आहे लिहिलेला. हो, एक वहीच आहे आपल्यापाशी. हो, तेच घेऊन जातो मग त्यातला फाडून. बरं पाहा मग आता काय होईन ते आता नाही. हो, जा मग आता ते निपटा तर लागणच. बस बस तसंच करावं लागेल ते. एक खेप निपटलं की मग झालं, मग आपण मोकळे. हो, बस पद्धतशीर. नाही तर यायला कसं डाऊटच राहायचा होय काय आहे कागदात काय आहे कागदात. एक खेप भजन वाचून दाखवलं आणि जाय बाबा तिकडे. बरं, चला मग आता. हो, घ्या एक वहीतला कागद आणा मग फाडून हे अंदर ठेवून द्या. हो हो, चला आलोच मी 2 मिनिटांनी. हो, बस आता बाकीचे कोणी येऊ नका आता. हो, तिकून आल्यावर मग आपल्या घरापाशीच थांब जा. मी येतो त्याला बरोबर निपटारा करू ना. हो, ठीक आहे मग चला आता आलो मी कागद घेऊन. आले का कंदील आबाजी. मला वाटच पाहून राहिलो होतो. ते कसं आता मला दुपारी हे पोट्टे आंब्या झाडाखाली हे कागद घेऊन दिसले. हो, मोडी भाषा आहे म्हणे ते आबाजी सांगे. मग मी फोन लावला गावातनी. तर मग आमच्या गावातला एक माणूस म्हणे वाचता येते म्हणे, पाठवून दे म्हणे व्हॉट्सअपवर. म्हणून मी भेटायला आलतो. योग आहे का त्याला मोठे पाटील आले. मग काय आमची रंगतच गोष्टीची. चला आणला कागद मग. वाचता येत असेल तर वाचा ना तुम्हीच मग. मी फक्त त्याला फोटो पाठवून टॅली करून घेतो.
ते कायचा कागद आणि कायचं हे पोट्टे आले तर चष्माच नव्हता. हो मग गड्या आता कुठं आहे तर चक्कीच सापडला. मग पोट्ट्यानं आणून दिला आणि हेच आता कागद घेतला आणि इकडे चालू. चला म्हणलं सगळ्या समक्षच मग कसं वाचता येते. मी आता अजून पाहिलंही नाही, शब्दही नाही वाचला. असं असं हो ना, बरं वाचा ना मग काय आहे वाचा बरं. आणि त्याचा मला फोटो काढू द्या का. हो 1 मिनिट. तूच घेऊन जाणार रे कागद, मला काय करायला लागते फक्त वाचू द्या. वाचू का मग मोठे पाटील. वाचा ना काय आता आम्हाला काही समजत नाही ती मोडी लिपी. हो वाचा आता तुम्हाला आणि ते कोणता माणूस आहे त्याला समजून आता काय आणि काय नाही. रे तर हे तर जेव्हा अभंग आहे. हो अभंग आहे नाही मग काय. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी ब्राह्मा सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याचा अर्थ मी दिला इथं. देवाच्या द्वारात क्षणभर जरी उभे राहिले तरी चारी मुक्तीचा लाभ होतो. यासाठी मुखाने सतत हरिनाम घ्या. अशा नामधारकाच्या पुण्याची गणती कोण बरे करू शकेल. संसारात राहून जिबेला हरिनामाचा जास्तीत जास्त छंद लावावा असे वेद आणि शास्त्रे ब्राह्मा उभारून सतत सांगत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पांडवांनी अशा प्रकारे नामस्मरण केल्याने त्यांच्या घरी प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता हे व्यासकृत महाभारतावरून कळून येते. असं आहे बायचारले. तो म्हणजे हरिपाठच आहे समजा अभंग आहे ना. असं चांगला आहे राजा. कुठं सापडला या लिपीतला काय माहित आता संतोषले नाही. माहित बा आता ते जंगलात सापडलं म्हणजे मग कुठं पान आता उडत गेलं असं. एखाद्या ठिकाणी राहिलं एखाद्या गोट्याखाली असं. मग उडत आलं आणि त्याला सापडलं असं लय जुन्या काळातलं आहे. पण हो हाय गे जुनं म्हणा. पण एखाद्या गोट्याखाली दबून असन अचानक गोटा गिटा इकडे सरक झाला असं त्याला दिसलं असं. नाही खोट्या गोष्टी आहेत. याच्यात काहीतरी नवीनच आहे. बरं ठीक आहे ना, असू द्या ना. पण तरी मी काय म्हणतो ते कागद माझ्याजवळ द्या. मी त्याचा फोटो काढतो आणि त्या माणसाला पाठवतो मी. हो काय म्हणते तर मग मी तुम्हाला आताच सांगतो. द्या ते कागद द्या माझ्याजवळ. बाहेर जाऊन मी इथं वरांड्यात जातो पाठवून देतो. दे त्याले. हो आता माया त्याच्यात काय फरक पडते समजते आता. त्याचं शिक्षण आणि माय शिक्षण. दे त्याला कागद आणि पाठवून द्या. उजेडात नाही मस्त फोटो पाठवून द्या आणि बोल द्यायचं काय. काय खबर आहे काय सांगा. बोल देऊ म्हणलं. हो काय होता विषय. अरे काय राजा साहेब बाबा बाकी दिमाग मानला का तुमचा. हो म्हणूनच रामपूरवाल्याला भारी भरून राहिले तुम्ही आता लोक. हो नाही तर सांगतो ना अशा तशाला घुमवते ते. अरे कागद म्या हाती लागला म्हणलं. तुम्ही सांगितलं तसं केलं म्या. मोठ्या पाटलाच्या घरी जाऊन बरोबर बोललो आणि कामच झालं आपलं. आता कागद तुमच्या व्हॉट्सअपवर टाकेला म्या. त्यानं कंदील बुड्यानं वाचूनही दाखवलं आम्हाला. पण पहा तुम्हाला काय आहे काय दिसते ते आम्हाला सांगा. फोन करून बरोबर सांगून द्या म्हटलं. बरोबर 1 मिनिटात आत्ता ये आहे ना. मग काय तर पुन्हा जेमिनीमध्ये टाकलं की झालं. गुगल लेन्स नाही तर कायच्यात ना कायच्यात सापडतेस ते. बरं दे पाठवून तू. आत्ता 1 मिनिटात तुम्ही बरोबर तर आपल्याला माणूस तसं आहे ना. टाकलं ना. बस झालं. मी तुला 5 मिनिटात सांगतो काय सांगा. मी अलीकडे अलीकडे मी ते अंदर बसेला मी बाहेर. काय आहे सांगा लवकर. बस पाहतो ते मला. ठेव फोन ठेवतो. बोला ना कोण नाही इथं. सांगा. काय म्हणलं कागदावर लिहिलेलं. खरं सांगा बा. अरे काय राजा लयच बा हे रामपूर गाव म्हणा बा डोक्यावर हात द्यावा. अरे पराचा कावळा करणारे लोक आहेत ते. खोदा पाळा निघला जीवा. मग काय तर काय 12 मसाला करते आणि 4 कोंबडी आणते तिथले कायची. कायचा कागद आणि कायचा काय अभंग आहे त्याच्यावर. मग काय तर कुठं काय जास्त देत नाही. घबाळाचं गिबाळाचं आहे म्हणे नसा आहे तसा. निरा म्हणलं बा भेवाडून देतात लोक तिचे हटले का. फालतू माझी झोप गमावली तुम्ही. काही नाही त्याच्यात नाही. त्या कागदात ते देऊन देते तसा आहे तसा. फेल कार्यक्रम आहे ते. बाबा असं म्हणता का. अरे हो त्याने तेच वाचून दाखवलं मला. हो बरोबर आहे. मग म्हणजे काही नाही. मग ते घबाळाचा काही विषय नाही. इथं ठेवला आहे असं तसं काहीच नाही का उल्लेख त्याच्यात. काहीच नाही फक्त एक अभंग आहे त्याचा अर्थ दिलेला आहे. हो ते त्याला शिवलंगा खाली सापडला म्हणता तुम्ही. हो तर त्याने ते नेहमी दररोज वाचासाठी ठेवला असं ते दबून राहिला कागद तिथं. असं आहे ते काही विषय नाही. ते देऊन टाका कागद. विषय क्लोज करा. आम्ही तर मी किती काय चित्र मी आटलं काही सापडते का. बरोबर देऊन देतो मी. मग काही हरकत नाही. विषय बंद करतो घराकडे चालला जातो. हो कागद देऊन देतो. काय म्हणते मग काय म्हणते पुढचं वाचला का त्यानं. हाय म्हणते बरोबर का चुकलं माय काही. नाही बरोबर आहे तुमचं. तुम्ही म्हणलं तेच बरोबर आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हो असंच त्यानंही सांगितलं. तुम्ही जे सांगितलं ते अर्थही सांगितला. काही हरकत नाही. पण असं वाटलं बा काय नाही. समजत नाही काही असं होऊन जाते. जाऊ द्या मग आता काही करण्याला. हे कागद घेऊन घ्या. निघतो मी आता तर जाशीनच ना तू. बरं झालं आता गैरसमज दूर झाला. आपण मोकळे झालो. बरं ये मग आता. ठेवून देतो मी आता इथंच मोठे पाटलाची इथं कागद. येतो मग. चला आता या तुम्ही या मी येतो. काय झालं म्हणलं मग निपटलं प्रकरण. जरा निपटलं ते आता. हो अभंग वाचून दाखवल्याबरोबर थांबलाय नाही ते. मग काय त्याला वाटलं काही नाही याच्यात घबाळ काही सापडत नाही. हो तर आता आपल्याला बरोबर हिशोबाने काम करावं लागते. हो तर उद्या आता मी त्याचा शोध घेणार आहो. हो कुठं आहे काय ते मंदिर मी पाहिलं आहे तसं. हो फक्त कसं आहे तिथं जाणं म्हणजे बरंच दूर आहे ते. हो गाय हरपली या मिसानं मी बरोबर निघतो. आणि बरोबर तिथं बरोबर शहानिशा करून परवा दिवशी आपण कार्यक्रम करून टाकू. हो बस झालं ना आता लक्षात आला आता. हो फक्त आता कोणी कोणाला सांगू नका नाही का. बस एवढं आता आपल्याला कायम ठेवावं लागलं. नाही कोणालाच सांगू नका बरं. हो घरच्याले नाही ना दारच्याले नाही. हो हेच तर आता मी कसं बी निपटवलं कसंही करू ना अभंग वाचून. तर आता बाकी तुम्ही बरोबर हिशोबाने माझ्या हिशोबाने चला. चला ये तुम्ही आता उद्या पाहू काय होते.
बडबड ते काय राजा संत्यानं मोठा घुरस केला ना, रात्री गायच नाही आली आपली. ते म्हणते काय कुठं गेली काय माहित बुवा, आता मला काही एवढा गायत नाही ध्यान नाही. आता हे पहा सगळे जंगल हिंडाची पै आहे मावाला आता. तसं मी भूषणला सांगितलं, ते येऊन राहिला. चला ना जरासे पाहू लागले. चेतन येतो म्हणे. 5-6 4-5 जण आपण जाऊ जरासं पाहू जरा. चालतं का? काय काय आपण कायसाठी आहो मग? चला ना, चला चला. बरं झालं आता 5 जण जाऊ आणि कुठं आहे मंदिर ते पाहू. बरं चला मग आता पाहू आपण काय कुठं आहे तर. राम राम हो कंदिला बाजी, राम राम म्हणलं. आता हे कायले बोला आली गावात आता हे कायले आले आणि कायले नाही. पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये. आता उशीर झालेला आहे. पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते तर. भेटू उद्या याच विषयासह 5 वाजता.